श्री स्वामी समर्थ सर्वांना. गावाला आहे ना 2 दिवसापासून रिमझिम रिमझिम थोडा थोडा का होईना पाऊस पडतोच आहे. एवढ्या दिवसापासून पावसाची वाट बघत होती की पाऊस पडावा, आणि आज आहे ना 2 दिवसापासून वाट बघते की पाऊस थांबावा. आपल्या इकडे गावाला नाही तर मुंबईला पाऊस थांबावा, जेणेकरून माझं मुंबईला जाणं होईल. का तर माझ्या शाळेमध्ये ना गेट टुगेदर आहे, आणि बघा तर माझ्या मागे ना ही पॅकिंग केलेली मी. कुरड्या शेवया ज्या आहेत माझ्या मैत्रिणी करता घेऊन जायच्या आहेत, कारण की ना भरपूर वर्ष झाले मुंबई सोडलेले मी आणि गेलेच नव्हते. ह्या निमित्ताने का होईना मुंबईला जाईन असं म्हटलं, आणि गेट टुगेदर होईल. जे मित्रमैत्रिणी 16 वर्षापूर्वी सोडले होते त्यांच्याशी गाठी भेटी होतात. जी शाळा मी एवढ्या दिवसापासून पाहिली नाही तर ती शाळेचं माझं जाणं होईल. पण मला ते ना असं वाटतंय की माझी गाठ भेट काय होणारच नाहीये, कारण की आहे ना मुंबईला भरपूर पाऊस झालेला आहे. आणि जी मी आता ही कुरड्या शेवयाची जी पॅकिंग केलेली ना, मला असं वाटतंय की असंच आहे ना ठेवून द्यावं लागणार आहे. मी उद्या कार्यक्रम आहे म्हणजे 5 तारखेला, आणि वाट बघतीये की ना 2 दिवस का होईना, म्हणजे आजचा उद्याचे दिवस थोडा थोडा का होईना पाऊस जरी कमी झाला तरी मी जाईन. की 16 वर्ष झालेले आहेत मी मुंबई सोडलेली आणि मुंबईला गेले पण नाही, काय नाही. प्रवासाच्या निमित्ताने ना भरपूर ठिकाणी माझं फिरणं होतं. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर दिसतच असेल, पण मुंबईला काय अजून जाणं नाही झालं. आणि आज तो एवढ्या दिवसातून योग आला होता की मी मुंबईला जाणार, आणि ते पण मनाचं धाडस केलं होतं की मी एकटीच जाणार. पण ह्या पावसामुळे ना माझं जाणं काही कॅन्सल होतंय मला असं वाटतंय. पाठ जरी पाऊस जरी कमी झाला किंवा वातावरण जरी बरं वाटलं ना, तर पाठ आहे ना 5च्या बसने का होईना मी मुंबईला जाऊ शकते, आणि म्हणजे नाही का जाणं होईल. कार्यक्रम तर एक निमित्त आहे, त्या बहाण्याने ना मी सर्व मित्रमैत्रिणीशी भेटन. आणि ज्या ठिकाणी मी राहिले, लहानची मोठी झाले, माझं शिक्षण झालं, त्या शहरामध्ये ना मी परत जाणार आहे. चला, तुम्हाला जर गेले तर तुम्हाला सर्व दाखवीन मी. माझी शाळा कुठं होती, मी राहत कुठं होते, माझे मित्रमैत्रिणी